महानुभाव पंथातील पविते पर्व, इतिहास, परंपरा आणि आध्यात्मिक महत्त्व. जय श्री चक्रधर. नमस्कार. महानुभाव पंथाच्या धार्मिक परंपरा, इतिहास आणि आध्यात्मिक वारसा जाणून घेण्यासाठी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, श्रावण महिना आला की वातावरणात एक वेगळेच आध्यात्मिक चैतन्य निर्माण होते. मंदिरामध्ये भक्तांची गर्दी दिसते, घराघरात पूजा अर्चा केली जाते, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन यांसारखे सण साजरे केले जातात. पण महानुभाव पंथामध्ये याच काळात साजरा केला जाणारा एक अत्यंत महत्त्वाचा आणि श्रद्धेचा पर्व आहे, तो म्हणजे पविते पर्व. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, पविते म्हणजे नेमके काय? महानुभाव पंथातील भक्त देवाला पविते का वाहतात? या पवित्र परंपरेची सुरुवात कधी झाली? पवित्यासोबत नारळ, सुपारी आणि सुताचा धागा का अर्पण केला जातो? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या परंपरेमागे दडलेला आध्यात्मिक संदेश नेमका काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पविते पर्व म्हणजे काय? तर मित्रांनो, महानुभाव पंथाच्या परंपरेमध्ये पविते पर्वाला विशेष महत्त्व आहे. हे पर्व प्रामुख्याने श्रावण शुद्ध चतुर्दशीच्या काळात साजरे करण्याची परंपरा आढळते. पविते म्हणजे एक प्रकारचा पवित्र धागा किंवा सूत. या पर्वाच्या निमित्ताने भक्त परमेश्वराच्या ठिकाणी श्रद्धेने पविते समर्पित करतात. पविते पर्व हे केवळ एखादी धार्मिक प्रथा म्हणून पाहण्यापेक्षा भक्त आणि परमेश्वर यांच्यातील प्रेम, श्रद्धा आणि समर्पण व्यक्त करणारे पर्व म्हणून पाहिले जाते. भक्त देवाला पवित्र अर्पण करताना जणू मनोमन एकच भावना व्यक्त करतो, हे परमेश्वरा, तुझ्याशी असलेले माझे नाते सदैव अखंड राहू दे. ही भावना या संपूर्ण परंपरेच्या केंद्रस्थानी आहे. पविते पर्वाची सुरुवात कशी झाली? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही परंपरा सुरू कशी झाली? महानुभाव परंपरेतील कथनानुसार पविते पर्वाची परंपरा श्री चक्रधर स्वामींच्या काळाशी जोडली जाते. स्वामींच्या सानिध्यात भक्तांनी विविध ठिकाणी श्रद्धेने पविते समर्पित केल्याचे पंथीय परंपरेत सांगितले जाते. बीड, मेहकर, पैठण, सिन्नर, करंजखेड, डोमेग्राम आणि वृद्धासंगम अशा विविध ठिकाणांशी पविते पर्वाचे संदर्भ जोडलेले आढळतात. यामुळे पविते पर्व ही आजची अलीकडची परंपरा नसून शेकडो वर्षांची आध्यात्मिक परंपरा आहे, असे तिचे महत्त्व अधोरेखित होते. महानुभाव पंथाचा इतिहास समजून घेताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हा पंथ केवळ धार्मिक विधींवर आधारित नाही. श्री चक्रधर स्वामींच्या उपदेशामध्ये आचरण, भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि परमेश्वराचे स्मरण यांना मोठे महत्त्व आहे. म्हणूनच पविते पर्वाकडेही केवळ बाह्यविधी म्हणून न पाहता त्यामागील भाव समजून घेणे महत्त्वाचे आहे. चला बघूयात, पविते पर्वात नारळ का अर्पण केला जातो? आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न, पवित्यासोबत नारळ का असतो? नारळ भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. अनेक धार्मिक परंपरांमध्ये नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. महानुभाव परंपरेतील भावार्थानुसार नारळाकडे जीवस्वरूपाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. बाहेरून नारळ कठीण पण आतमध्ये शुभ्र खोबरे आणि त्यामध्ये पाणी, त्यातून एक सुंदर आध्यात्मिक संदेश घेतला जातो. मनुष्याचे बाह्य जीवन कदाचित कठीण आणि संघर्षमय असू शकते, पण त्याच्या अंतःकरणात श्रद्धा, प्रेम आणि शुद्धता असावी. नारळातील पाणी जसे आत असते तशीच भक्ताच्या अंतःकरणातील श्रद्धा बाहेरून दिसत नसली तरी ते आतून जिवंत असते. म्हणूनच नारळ हा केवळ पूजेतील पदार्थ नाही, तर अंतःकरणाच्या शुद्धतेचे प्रतीक म्हणूनही पाहिला जातो. नारळावरील 3 डोळ्यांचा आध्यात्मिक अर्थ पाहूयात. नारळावर 3 टिपके किंवा 3 डोळ्यांसारखे चिन्हे दिसतात. परंपरेत त्यांचा विविध प्रकारे भावार्थ सांगितला जातो. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. मनुष्याच्या आध्यात्मिक जीवनासाठी हे 3 गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ज्ञानासोबत भक्ती असावी. केवळ भक्ती असून सुद्धा उपयोग नाही, भक्तीसोबत वैराग्य आणि संयम असावा. आणि हे सर्व जीवनात उतरवण्यासाठी योग्य आचरण आवश्यक आहे. म्हणून पविते पर्व आपल्याला बाह्यपूजेसोबतच अंतर्मनातील या गुणांचा विचार करण्याची संधी देते. पवितेवरील सुताचा धागा काय सांगतो? आता त्या पवित्यातील धाग्याकडे पुन्हा एकदा पाहूया. एक साधा धागा, पण त्याचा भावार्थ किती मोठा आहे.
धागा अनेक तंतूंनी बनलेला असतो. एक तंतू कमजोर असू शकतो, पण अनेक तंतू एकत्र आले की धागा मजबूत होतो. तसंच भक्तीमध्येही आहे. श्रद्धा, प्रेम, ज्ञान, सेवा, स्मरण, वैराग्य आणि सदाचार हे सर्व गुण एकत्र आले की आध्यात्मिक जीवन मजबूत होते. म्हणून पवित्रेचा धागा आपल्याला जणू सांगतो, एकट्या बाह्यकृतीपेक्षा अंतःकरणातील भाव अधिक महत्वाचा आहे. बघूयात गुरु आणि परमेश्वराशी असलेले नाते. पवित्र पर्वामध्ये गुरु आणि परमेश्वर यांच्याविषयीची श्रद्धा व्यक्त करण्याची भावनाही दिसते. महानुभाव परंपरेत गुरुचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नाही, तर ज्ञानाकडे घेऊन जाणारा मार्गदर्शक, भक्ताला योग्य मार्ग दाखवणारी शक्ती, अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणारा आधार. म्हणून भक्त जेव्हा पवित्र अर्पण करतो तेव्हा त्याच्या मनामध्ये गुरु आणि परमेश्वराविषयी कृतज्ञतेची भावना असते. तुमच्याशी माझे नाते असेच अखंड राहू दे, हीच या पर्वामागची सुंदर भावना आहे. तर चला बघूया पवित्र पर्वात कोणकोणत्या वस्तू अर्पण केल्या जातात. पवित्र पर्वाच्या परंपरेमध्ये विविध ठिकाणी पूजेसाठी आवश्यक साहित्य वापरले जाते. यामध्ये नारळ, सुपारी, सुताचा धागा, फुले, फळे, नागवेलीची पाने, गंध, वस्त्र आणि इतर पूजा साहित्य यांचा समावेश आढळतो. त्या परंपरेनुसार, स्थान आणि समुदायानुसार विधीमध्ये काही फरक असू शकतो, पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भावना. देवाला मोठी वस्तू अर्पण केली म्हणून भक्ती मोठी होत नाही, आणि छोटी वस्तू अर्पण केली म्हणून भक्ती छोटीही होत नाही. भक्ती मोठी असते ती मनातील श्रद्धेमुळे. देवाला पवित्रे का वाहतात? आता आपल्या थंबनेल मधील सर्वात महत्वाचा प्रश्न, देवाला पवित्रे का वाहतात? यामागे एक अतिशय सुंदर भावार्थ सांगितला जातो. पवित्रे म्हणजे धागा. धागा म्हणजे दोन गोष्टींना जोडणारे माध्यम. जसा धागा एका वस्तूला दुसऱ्या वस्तूशी जोडतो, त्याचप्रमाणे भक्ताच्या मनातील श्रद्धेला परमेश्वराशी जोडण्याचे प्रतीक म्हणून पवित्र्याकडे पाहिले जाते. भक्त जेव्हा देवाला पवित्र अर्पण करतो तेव्हा त्याचा भाव असा असतो, माझे मन, माझी भक्ती आणि माझी श्रद्धा तुझ्याशी जोडलेली राहू दे. म्हणजेच हा धागा केवळ सूत नाही, तो श्रद्धेचा धागा आहे, तो भक्तीचा धागा आहे, तो प्रेमाचा धागा आहे आणि तो परमेश्वराशी असलेल्या नात्याचा धागा आहे. पवित्र पर्व आणि निष्काम भाव. तर मित्रांनो, महानुभाव तत्वज्ञानामध्ये निष्काम साधनेला विशेष महत्त्व आहे. म्हणजेच आपली साधना केवळ एखाद्या स्वार्थ साधण्यासाठी नसावी, आपली सेवा केवळ मोबदल्यासाठी नसावी, आपली भक्ती केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी नसावी, तर परमेश्वराविषयी प्रेम आणि समर्पण म्हणून भक्ती करावी. पवित्र पर्व याच भावनेची आठवण करून देते. देवाला पवित्र अर्पण करताना आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, मी देवाला हा धागा अर्पण करतो आहे, पण माझे मन देवाशी जोडले आहे का? देवाला नारळ अर्पण करतो आहे, पण माझ्या अहंकाराचा कठीण कवच मी फोडायला तयार आहे का? देवाला फुले अर्पण करतो आहे, पण माझ्या मनात प्रेमाची फुले उमलली आहेत का? देवाला धागा अर्पण करतो आहे, पण माझे आचरण धर्मांशी जोडलेले आहे का? हा विचारच पवित्र पर्वाला अधिक अर्थपूर्ण बनवतो. पवित्र पर्वाची एक सुंदर कल्पना करा. शांत मंदिर, समोर परमेश्वराचे पवित्र स्थान, सभोवताली भक्तांची गर्दी, हातात नारळ, त्यावर बांधलेला पवित्र सुताचा धागा आणि मनामध्ये एकच भावना, जय श्री चक्रधर. भक्त देवाच्या चरणी पवित्र अर्पण करतो, नतमस्तक होतो आणि मनोमन प्रार्थना करतो, देवा माझे मन तुझ्या स्मरणात राहू दे. हीच पवित्र पर्वाची खरी सुंदरता आहे. महानुभाव पंथातील ऐतिहासिक संदर्भ. महानुभाव पंथाच्या इतिहासात श्री चक्रधर स्वामींचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वामींनी लोकांना आध्यात्मिक जीवनाचा मार्ग दाखवला. त्यांच्या उपदेशातून साधेपणा, परमेश्वराचे स्मरण, भक्ती आणि आचरण यांना महत्त्व मिळाले. माहिम भट्टांनी संकलित केलेले लीळाचरित्र महानुभाव परंपरेतील अत्यंत महत्त्वाचे साहित्य मानले जाते. महानुभाव साहित्याच्या इतिहासात लीळाचरित्राला विशेष स्थान आहे. याच परंपरेतील अनेक सण, पर्व आणि स्मरण परंपरा आजही भक्तांच्या जीवनात जिवंत आहेत. त्यापैकी पवित्र पर्व हे श्रद्धा आणि परंपरेचे सुंदर उदाहरण आहे. पवित्र पर्व कुठे साजरे केले जाते? तर पंथीय परंपरेत पवित्र पर्वाशी संबंधित अनेक स्थळांचे उल्लेख आढळतात.
बीड, मेहकर, पैठण, सिन्नर, करंजखेड, डोमेग्राम, वृद्धासंगम अशा विविध ठिकाणी या परंपरेशी संबंधित संदर्भ सांगितले जातात. आजही महानुभाव पंथातील अनेक भक्त या पर्वाच्या काळात स्थानदर्शन, पूजा, पविते, समर्पण आणि धार्मिक कार्यक्रमांमध्येही सहभागी होतात. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्तांची उपस्थिती असते, म्हणून पविते पर्व हे केवळ एक घरगुती पर्व न राहता भक्तांना एकत्र आणणारे आध्यात्मिक पर्व बनते. पविते पर्व आपल्याला काय शिकवते? आता सर्वात महत्त्वाचा भाग, या संपूर्ण परंपरेतून आपण काय शिकायचे? पहिली गोष्ट, श्रद्धा, परमेश्वरावर विश्वास ठेवणे. दुसरी गोष्ट, समर्पण, आपल्या जीवनातील अहंकार, स्वार्थ आणि वाईट विचार परमेश्वराच्या चरणी सोपवण्याची तयारी. तिसरी गोष्ट, प्रेम, भक्त आणि परमेश्वर यांच्यातील नाते प्रेमाने मजबूत करणे. चौथी गोष्ट, स्मरण, परमेश्वराचे स्मरण सतत मनामध्ये ठेवणे. पाचवी गोष्ट, आचरण, फक्त पूजा करणे नाही तर आपल्या जीवनात चांगले विचार आणि चांगले आचरण आणणे. आणि सहावी सर्वात महत्त्वाची गोष्ट, निष्काम भावना, आपण जे काही चांगले करतो ते केवळ स्वार्थासाठी न करता प्रेम आणि कर्तव्य म्हणून करणे. एक विचार आपण स्वतःला विचारूया. तर मित्रांनो, आज आपण अनेक गोष्टींशी जोडलेलो आहोत. मोबाईलशी जोडलेले, सोशल मीडियाशी जोडलेले, पैशाशी जोडलेले, नात्यांशी जोडलेले, पण परमेश्वराशी आपले नाते किती घट्ट आहे? पविते पर्वाचा धागा जणू आपल्याला हाच प्रश्न विचारतो. आपण बाहेरून कितीही व्यस्त असलो तरी मनामध्ये परमेश्वराचे स्मरण आहे का? आपल्या जीवनात कितीही संकटे आले तरी श्रद्धा टिकून आहे का? आपल्याकडे कितीही संपत्ती असली तरी नम्रता आहे का? आणि आपण कितीही मोठे झालो तरी गुरु आणि परमेश्वरापुढे नतमस्तक होण्याची भावना आहे का? हा आत्मपरीक्षणाचा क्षण म्हणजेच पविते पर्वाचा खरा संदेश. पविते म्हणजे केवळ धागा नाही. म्हणूनच मित्रांनो, पविते म्हणजे केवळ सुताचा धागा नाही, पविते म्हणजे श्रद्धेचा धागा, पविते म्हणजे भक्तीचा धागा, पविते म्हणजे गुरु आणि परमेश्वराशी जोडलेले नाते, पविते म्हणजे समर्पणाची भावना, आणि पविते म्हणजे आपल्या अंतःकरणाला परमेश्वराच्या स्मरणाशी जोडण्याचा संकल्प. मित्रांनो, आजच्या काळात पविते पर्वाचे महत्त्व काय? तर आजच्या आधुनिक काळात माणूस प्रचंड वेगाने पुढे जात आहे. तंत्रज्ञान वाढत आहे. मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडिया आपल्या जीवनाचा भाग बनले आहेत. पण या सर्व प्रगतीसोबत मनाची शांतता कमी होताना दिसते. माणूस बाहेरून जोडला गेला पण आतून तुटत चालला. अशा काळात पविते पर्वासारख्या परंपरा आपल्याला थांबून स्वतःकडे पाहायला शिकवतात. आपल्या मुळांची आठवण करून देतात, आपल्या संस्कृतीची आठवण करून देतात आणि सर्वात महत्त्वाचे, आपल्या आध्यात्मिक जीवनाची आठवण करून देतात. तर मित्रांनो, आपण देवाला पविते अर्पण करू, पण त्यासोबत आपल्या मनातील अहंकारही अर्पण करूयात. नारळ अर्पण करू, पण त्यासोबत आपल्या मनातील नकारात्मक विचारही सोडूया. फुले अर्पण करू, पण आपल्या शब्दांमध्ये आणि वागण्यात प्रेम आणूयात. धागा अर्पण करू, पण परमेश्वराशी असलेले आपले नाते आयुष्यभर घट्ट ठेवण्याचा संकल्प करूया. आणि पविते पर्व साजरे करताना एकच प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, माझी श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नकोस. माझे मन तुझ्या स्मरणात राहू दे. माझ्या जीवनात ज्ञान, भक्ती आणि वैराग्याचा प्रकाश राहू दे. आणि गुरु परमेश्वराशी असलेले माझे नाते सदैव अखंड राहू दे. जय श्री कृष्ण, जय श्री चक्रधर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला महानुभाव पंथातील पविते पर्वाचा इतिहास, परंपरा आणि आध्यात्मिक महत्त्व समजले असेल अशी आशा आहे. अशाच प्रकारचे महानुभाव पंथाचे धार्मिक स्थळ, इतिहास, परंपरा आणि आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महानुभाव स्थानदर्शन या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या महानुभाव बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि ज्ञानवर्धक विषयासह. तोपर्यंत जय श्री चक्रधर. दंडवत प्रणाम.